तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव नगर परिषदेने प्रशासकीय राजवटीत लागू केलेली 10 ते 15 पट वाढव्य कर आकारणी, खाजगी संस्थेमार्फत झालेला चुकीचा सर्व्हे आणि मालमत्ता हस्तांतरणावरील अतिरिक्त 1% कर याविरोधात खामगावकर आक्रमक झाले आहेत। शहरातील विविध संघटना, व्यापारी आणि शिवसेना शाखा यांच्या वतीनं केंद्रीय मंत्री नामदार प्रतापरावजी जाधव यांना निवेदन देऊन या अन्यायकारक कर आकारणीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाची दखल घेत नामदार प्रतापराव जाधव यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नगरविकास विभागाकडे पाठपुरावा करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याची ग्वाही जाहीर भाषणातून मिळवून दिली आहे। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। नगराध्यक्षाकडे जातो, मंत्री महोदयाकडे जातो, आम्ही पाहू, कमी करू, त्यांनी हे सांगितलं पाहिजे। जेव्हा वकिलांनी त्यांना निवेदन दिलं, आपण सर्व लोकांनी निवेदन दिली, तर यामध्ये बसतं का? आपण ही करवाढ केली आहे, नियमामध्ये आहे का? हे बसत नाही। तो हायकोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये स्टे मिळालेला आहे का? तर यांचं कर्तव्य आहे सर्वात पहिले, यांनी सर्वात पहिले सीओला बोलून ही जी कर आकारणी आहे बेकायदेशीर आहे ही रद्द करा असा त्यांनी पहिल्या सभेमध्ये त्यांनी ठराव घेऊन ही कर आकारणी त्यांनी रद्द केली पाहिजे व तशी ते करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। राहिला दुसरा प्रश्न, मला पूर्ण आत्मविश्वास आहे, हे म्हटलं कुणी म्हणजे 8 पटीने कोणी 10 पटीने। आता एक आमचं एक गोडाऊन आहे, 2000 रुपये त्याचा टॅक्स होता, त्याला 70,000 रुपये, 70,000 जसं तसं बांधकाम